जगभरात पुन्हा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली। गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे, खास करून आशिया खंडातील देशांमध्ये, ज्यामध्ये हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, चायना या देशांचा समावेश आहे। या देशांमध्ये हॉस्पिटल बेड्स फार कमी पडायला लागलेत अशी चिंताजनक परिस्थिती आहे। म्हणजे याचा रेट खूप वेगाने वाढतोय। ते आपण नेमकं तिथं काय घडतंय, कशी परिस्थिती हे व्हिडिओमध्ये पुढे पाहूच। पण ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं, ज्यांची इम्युनिटी आधीच बिल्ड झालेली, त्यांना परत कोरोना होऊ शकतो का, आणि झाला तर तो कसं काय, हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। आणि भारतामध्ये सध्या कोविडची काय परिस्थिती, किती रुग्ण येतं, त्यांना म्हणजे आता पुढे जर रुग्ण वाढले तर सरकार त्यासाठी रेडी आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पण ज्यावेळेस मी ही न्यूज ऐकली की कोरोना परत येत आहे, अनेक देशामध्ये तो पसरत आहे, त्यावेळेस मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला की व्हॅक्सिन घेतली तरी कोरोना कसं काय होतोय। म्हणजे व्हॅक्सिन जर घेतली किंवा इम्युनिटी जर बिल्ड झाली तर आपल्याला परत कोरोना व्हायला नाही पाहिजे, पण तो कसा होतोय। तर मी त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली आणि मला कळलं की हा कोरोनाचा JN.1 हा व्हेरियंट आहे, जो की ओमनिक्रॉनचा सब व्हेरियंट आहे। यात आत्तापर्यंत जे सब व्हेरियंट आहे त्यापेक्षा थोडं वेगळे म्युटेशन स्पाईक येतं। म्हणजे जे व्हायरस आहे त्याचे म्युटेशन स्पाईक आहेत, जे आपल्या बॉडीतील ब्लडसोबत जे म्युटेट होतं ते स्पाइक्स थोडे वेगळे येतात। त्यामुळे तुम्ही जरी व्हॅक्सिन घेतलेली असली, तुमची इम्युनिटी जरी स्ट्रॉंग असली, तरी तुम्ही 60 ते 80% तुम्ही वाचू शकता त्या JN.1 व्हेरियंटपासून। पण 40% चान्सेस आहेत की तुम्हाला पण कोरोना होऊ शकतो। म्हणजे ह्याचं म्युटेशन थोडं वेगळे बाकीच्या व्हेरियंटपेक्षा। त्यामुळे हे थोडं सरकारने किंवा WHOने थोडं सांगितलं की बाबा चिंताजनक गोष्ट आहे। आणि या व्हेरियंटमध्ये पण 2-3 प्रकार आहेत, KP2, KP3, पण त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही होतो, ते आपल्या काही उपयोगाची गोष्ट नाही आहे। पण JN.1ची एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे महत्त्वाचं तत्व आहे त्याचं, की तो फास्ट स्प्रेड होतो, त्याचा प्रसार आहे ना खूप फास्ट होतो बाकीच्या व्हेरियंटपेक्षा। आता कोणत्या देशात काय परिस्थिती आहे ते बघूयात आपण आता। तर पहिलं तर हाँगकाँगमध्ये काय आहे की ह्याचं जे पसरण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणावर आहे। आणि त्यामुळे जी टेस्ट केली जाते कोरोनाची ती पण ह्या चालू वर्षामध्ये सगळ्यात पीकला आहे। म्हणजे त्यांनी काय केलं आहे की एक मोहीम राबवली की जास्त प्रमाणात टेस्ट करायच्या आणि डिटेक्ट करायचे कोरोनाचे जे पेशंट येतं। आणि मेच्या पहिल्या 3 दिवसामध्ये 31 असे केसेस होते जे खूप चिंताजनक होते। चायनामध्ये पण जे कोविडचं पॉझिटिव्हिटी रेट आहे तो 7.5% 16.2% गेला आहे मार्च 31 ते मे 4 पर्यंत। म्हणजे जवळपास हे स्प्रेड होण्याचं जे प्रमाण आहे ते डबल होत चाललं आहे। आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पण जास्त रुग्ण ॲडमिट होत आहेत। सिंगापूरमध्ये पण केसेस 28% वाढलेत। म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात 11,100 होते, ते दुसऱ्या आठवड्यात 11,200 झालेत। आणि त्यामुळे तिकडे पण हॉस्पिटलमध्ये बेड्स वगैरे कमी पडायला लागलेत असे बातम्या येतात। थायलंडमध्ये पण जे पहिल्यांदा 16,000 रुग्ण होते पहिल्या आठवड्यात, ते 2 आठवड्यातच 30,000 झाले। म्हणजे तिथला रेट तर डबल आहे। म्हणजे जो स्प्रेड होण्याचा रेट आहे कोविडचा तिथल्या JN.1 व्हेरियंटचा तो डबल आहे। आणि जास्त करून केसेस आहे बँकॉक, चोनबुरी, रायोंग आणि नॉर्थ बुरी या काही सिटीमध्ये आहे। आणि तिथल्या सिटीजनला सरकारने सांगितलं की तुम्ही बूस्टर डोस घ्या, तर तुम्ही यापासून थोडेफार वाचू शकता। आता ओव्हरऑल काय तर एशियन देशामध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणावर वाढत आहेत। आता मग भारतात आपल्या काय परिस्थिती आहे हा पण प्रश्न आहे। तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपले जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे जी केंद्र सरकारची, त्यांनी या व्हायरस पसरत आहे संपूर्ण देशामध्ये या कॉन्सर्नला लक्षात घेता एक हाय लेवलची मीटिंग घेतली, ज्यामध्ये NCDC, EMR डिव्हिजन, डिझास्टर मॅनेजमेंट सेल, ICMR आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांचे सगळे हेड्स या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळी परिस्थिती जाणून घेतली की नेमकं काय घडतं आहे बाकीच्या देशामध्ये, आपण कितीपर्यंत कसं रेडी राहिलं पाहिजे वगैरे। आणि करंट सिच्युएशन इंडियामध्ये अशी आहे की 19 मेपर्यंत 257 जे इथं ॲक्टिव्ह कोविडचे रुग्ण येतं, ज्यामध्ये महाराष्ट्रात 44 आहेत। आता मोस्ट जे केसेस येतं म्हणजे जास्त करून केसेस माइल्ड आहेत, म्हणजे जास्त चिंता करण्याचं कारण नाही आहे। आणि त्यांना असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासारखे सुद्धा ते केसेस नाही तर त्यांना गोळ्या औषधं दिले जे मागच्या कोविडला होते किंवा जे मागच्या कोविड रुग्ण घेत होते, त्या गोळ्या औषध दिले तरी ते बरे होऊ शकतात असं आहे। आता गव्हर्नमेंटने याच्यावर काय ॲक्शन घेतली तर जी युनियन हेल्थ मिनिस्ट्री ती याला म्हणजे आधी पाहते नेमकं बाकीच्या देशामध्ये काय होतं आहे, त्याच्यानंतर मग आपल्याकडे काय नियम लावले पाहिजे हे ते ठरवणार येतं। आता कंटिन्यूस ते मॉनिटरिंग करतायत आणि प्रिपेअर्डनेस मेजर्स येतं जे पब्लिक हेल्थला प्रोटेक्ट करतील ते सरकार घेऊन राहिलं आहे।
आता अनेक महानगरपालिका नगरपालिका आपापल्या लेवलवर कोविडला थांबवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. म्हणजे एक्स्ट्रा बेड्स असतील किंवा ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे का नाही ते चेक करणं असेल, हे सगळ्यांनी आपापल्या लेवलवर चेक करायला सुरुवात केली. आणि जर 2020 इतका जर भयंकर कोविड पसरलाच तरी प्रशासनाला मागचा अनुभव आहे, त्यामुळे यावेळेस जे 2020मध्ये 21मध्ये जे झालं हे यावेळेस होईल असं मला वाटत नाही. आता जेवढ्या वेगाने हा व्हेरियंट पसरतो तेवढा तो धोकादायक आहे का हे बघूयात. तर सगळं मी स्पष्ट करतो की जेवढा जो मागचा कोविड होता त्याचा डेथ रेट जेवढा हाय होता तेवढा या व्हेरियंटचा JN1 व्हेरियंटचा नाही आहे, हे स्पष्ट आहे. आता हा व्हेरियंटसुद्धा बाकीच्या व्हेरियंटसारखाचे नॉर्मल आहे, फक्त याचं एक विशेष आहे की तो जास्त स्प्रेड होतो, म्हणजे फास्ट स्प्रेड होतो आहे. आता ज्यांनी व्हॅक्सिनेशन केलं आहे त्यांचे 90 ते 95% वाचण्याचे, म्हणजे जरी कोविड झाला तरी त्यांना काही होणार नाही. 90 ते 95% लोकांना त्याच्यातून ते बरे होतील किंवा तरुण जातील. पण जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना आधीच एक वेगळा गंभीर आजार आहे त्यांना थोडी चिंता करण्याची गरज आहे. कारण जे आत्तापर्यंत जेवढे डेथ झालेत देशामध्ये किंवा जगामध्ये, देशात तर नाही झाले पण जगामध्ये या JN1 व्हेरियंटनी त्यांच्यात जास्त प्रमाण हे वयोवृद्धांचं आहे आणि ज्यांना बाकीचे आजार येतं त्यांचं आहे. म्हणून या लोकांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. बाकी आपण सर्वांनीच थोडी काळजी पण नक्कीच घेतली पाहिजे. आता ती कशी घेतली पाहिजे हे तर तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जास्त जायचं नाही आहे, होईल तेवढं मास्क लावून बाहेर पडायचं आहे, सॅनिटायझर वापरायचं आहे, घरात खेळती हवा ठेवायची आणि ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी यासारखे लक्षणे दिसले की लगेच आधी डॉक्टरला भेट द्यायची किंवा त्यांना सांगायचे जाऊन चेक करायचे. आणि जर हा JN1 व्हेरियंटचा कोरोना जर होऊनच द्यायचा नसेल तर बूस्टर डोस घेतली तर आपण यापासून वाचू शकतो असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे वेगवेगळ्या सरकारांचं म्हणणं आहे आणि WHOचं सुद्धा म्हणणं आहे की बूस्टर डोसनी याचं प्रमाण कमी होऊ शकतो. त्यामुळे स्टे सेफ, स्टे होम. आता स्टे होम म्हणण्याची वेळ अजून आलेली नाही आहे, कारण सरकारने पण लॉकडाऊनचा उल्लेख कुठेही केलेला नाही आहे आणि अजून काहीच नाही की लॉकडाऊन होईल वगैरे. कारण केसेस थोड्या येतात, पसरत नाही तर जास्त, आणि जरी पसरायला लागले तर आपल्याकडे ती यंत्रणा आहे किंवा आपल्याकडे व्हॅक्सिन्स आहेत, आपल्याकडे औषधं वगैरे आहेत, आपण सज्ज होतं या कोरोनाला थांबवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि सुरक्षित राहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.